हार्दिक अभिनंदन। सौ अनिता कपिल ओसवाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक महाडिक युवा शक्ती व ओसवाल ग्रुप ईश्वरपूर। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अंकली चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश। रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आलं आहे। बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी चौपट दराच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे। महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण। चोकाक ते अंकली ह्या दरम्यान चौपदरी करण्यासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेली अनेक दिवस प्रलंबित होता। कारण चोकाकच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना ही दाब चौपट दर मिळालेला होता आणि मधल्या जे तिथनं पुढच्या अंकलीच्या पुढच्या लोकांनाही दाब चौपट दर मिळालेला होता। त्यामुळं मधल्या 31 किलोमीटरचा जवळपास चौपीस होता त्या लोकांना मात्र त्यापासून वंचित राहिला आणि दाब दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता। ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे ह्या घटकाला आपण ही 31 किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या 31 किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली। त्याबद्दल दोन्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो।